प्रश्न आहे. मध्यंतरी आपल्यावर एक ईडीची धाड पडली. ती ईडीची नाही, ती इन्कम टॅक्सची धाड होती. इन्कम टॅक्सची ईडीची नाही, नाही. अनेक जण ईडीचं किंवा हे म्हणत होते, पण ईडी हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. तो हां. मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे हां. आणि इन्कम टॅक्स हा वेगळा विषय इन्कम आहे. टॅक्सचा एक मध्ये हे झाली, धाड पडली. मध्यंतरी इन्कम टॅक्स आपल्या इथं येऊन गेलं किंवा इन्कम टॅक्सची धाड पडली. त्यानंतर अनेकांनी किंवा विरोधकांनी असेल किंवा फलटण तालुक्यातील अनेक चांगल्या वर्तुळामध्ये अशी चर्चा झाली की बाबा थोडे खचलेत इन्कम टॅक्सच्या धाडपासून, किंवा थोडंसं आता बाबा खचल्यामुळं आता थोडंसं लक्ष त्यांनी कमी केलंय. नक्की बाबा तुम्हीच तुमचं उत्तर द्या की कशा प्रकारे त्या इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर पुढचं तुमचं हे झालंय ते. दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांवर काही इन्कम टॅक्सनी अशा प्रकारची चौकशी करण्याचं जे धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं होतं त्याप्रमाणे गोविंदवर आले. पण दुग्ध व्यवसाय करणारे इतरही व्यवसायात आहेत, त्यामुळे त्यांचे विषय जराशी वेगळे होते. मी इतर कुठल्याच व्यवसायात नाही, फक्त दुग्ध व्यवसायातच आहे. कुठल्या कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये किंवा अशा कुठल्याही व्यवसायात मी नाही. त्यामुळं त्यांना ज्या काही शंका होत्या त्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या पूर्णपणे शंकांचं निरसन झालं. कारण त्यांना माझ्याकडं काही सापडलेलं नाही. काही त्यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी कॉन्फिस्केट केले वगैरे असा काहीच प्रकार घडला नाही. म्हणजे एकही वस्तू त्यांनी माझी त्या ठिकाणी नेलेली नाही, कॉन्फिस्केट केलेलीच नाही. तर काही अकाउंटमधले विषय आहेत, त्याचे त्यांना खुलासे पाहिजे होते, ते त्याप्रमाणे खुलासे त्यांना दिलेले आहेत, संपूर्ण खुलासे दिलेले आहेत. आणि आता त्याच्यावरून खचण्याचं काहीच कारण नाही. काय असलं तर अडचण असली तर त्यामध्ये माणूस खचत असतो. आणि ह्या गोष्टी व्यवसाय जसा वाढेल तशा काही गोष्टी अशा प्रकारे ज्या होत असतात, त्याला खचून न जाता धैर्याने तोंड देऊन पुढं जावं लागतं. आणि ते निश्चितपणे धैर्याने तोंड देऊन मी पुढं जातच राहणार आहे. खचण्याचा वगैरे कुठलाही विषय राहणार राजकारणामध्ये नाही, काही परिणाम होणार नाही. काही परिणाम होणार नाही.